आयोजन केलेलं आहे, नेमकं स्वरूप कसं आहे आणि कशा पद्धतीने हे धर्मांतर थांबवण्याचं काम आपण करत आहात? नमस्कार, जय हिंद, जय लवजी. तुम्ही जे प्रश्न जे विचारलेला आहे, गेली अनेक वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. तर मला असं लक्षामध्ये आलं फिरत असताना की मी ज्या समाजातून बिलॉंग्स करतो, ज्या समाजातून येतो, माझ्या समाजाचे काही बांधव हे म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी म्हणजे तयार व्हायला लागलेत किंवा काही झालेले आहेत. तर माझा भाऊ समजा काही म्हणजे असं जर करत असेल तर माझं पहिल्यांदा कर्तव्य बनतं की त्यांना मी एक मार्गदर्शन करणं. आता एक 15 दिवसापूर्वी असेंब्लीमध्ये एक प्रश्न विचारले होते आमचे अमितजी गोरखे साहेब, आमदार आहेत, किंवा हे धर्म जे बदललेले आहेत तर यांनी यांच्याबद्दल काय तुम्ही सभागृहाला विचारले होते. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जे हिंदू धर्मामधून जे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले आहेत, भविष्यकाळामध्ये त्याला अनुसूचित जातीचा जो सर्टिफिकेट आहे त्याला मिळणार नाही आणि जे काही सरकारचे जे फायदे आहेत त्याला होणार नाहीत भविष्यकाळामध्ये. तर एवढं मोठं जर नुकसान माझ्या समाजात जर होत असेल तर भविष्यकाळामध्ये ह्या म्हणजे ह्यांना म्हणजे समजावून सांगणं हे माझं कर्तव्य बनतं आहे. म्हणून मी ह्या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आहे. 20 सप्टेंबरला नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी हिंदू मातंग संमेलन हा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचे जे उद्दिष्ट आहे, जे रूपरेषा आहे, मी आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शरदरावजी ढोले साहेब आणि प्रमुख उपस्थिती राजेशजी कुंटे हे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये 2-3 विषय आहेत. प्रमुख विषय आहे धर्मांतराचा. हिंदू धर्मामधून बरेचसा माझाच बांधव हळूहळू धर्मांतरित व्हायला लागलेला आहे. तर धर्मांतरित झालेल्या बांधवांचं नुकसान भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर ते होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती काम हाती घेतलेलं आहे. दुसरा विषय आहे समाजामध्ये जे तळागाळामध्ये जाऊन काम करणारे जे आमचे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही सन्मानित करणार आहोत. त्या पुरस्काराचं स्वरूप असं आहे, शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि 2100 रुपये रोख. परवाच आम्ही अपकड वर्गीकरण व्हावं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं, मोर्चा काढले होते. तर त्या अनेक कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये सहभाग आहे त्या समाजभूषण पुरस्कारामध्ये. तिसरा विषय आहे आमच्या समाजामधून अत्यंत गरिबीमधून जे मुलं नीटची परीक्षा पास झालेले आहेत, जे MBBS ला ऍडमिशन करू इच्छितात, अगदी 500च्या वरती जे मार्क घेतले आहेत त्यांना आम्ही तिथे सन्मानित करणार आहोत. आमचे अनेक विद्यार्थी सायंटिस्ट झालेले आहेत, त्यांचाही एक सन्मान आम्ही करणार आहोत, कारण काही इतरांना त्यांचं इन्स्पायरेशन मिळालं पाहिजे. तसे गुणवंत विद्यार्थी आहेत. तर अशा एक 2-3 विषयावरती आम्ही तो नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला मी नक्की सांगू शकत नाही, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही अप्रोच केलेला आहे. कारण काय, आमचा मातंग समाज मनावर तेवढा अजून विकासाच्या मुख्य धारेमध्ये आलेला नाही. हल्ली
2-3 वर्षापासून सरकार सुद्धा आमच्या पाठीशी आहे, योजना आमच्यासाठी राबवतात. याच्यामध्ये जो बेरोजगार मुलं आहेत तर त्यांना स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना अशा वेगवेगळ्या योजना आहेत. तोही तिथं आम्ही काही यांना कर्जाचं वितरित करणार आहोत. तर अशा सगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि विशेषतः हे माझं होम टाऊन असल्यामुळे इथल्याही परिसरातील बांधवांना या कार्यक्रमाची माहिती असावी. उदगीर मतदारसंघात गेली अनेक वर्ष मी फिरतो, मला चांगल्या प्रकारे ओळखतात. तर इतरांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती केलेलं आहे. हिंदूच्या नंतर मातंग असं काढलं, फक्त मातंगांचा संमेलन म्हणू शकलो असतो ना. म्हणजे गर्व से कहो हम हिंदू म्हणण्याऐवजी गर्व से कहो हम हिंदू मातंग, म्हणजे याचा अर्थ काय मला आम्हाला? याचा अर्थ असा आहे, गेली अनेक म्हणजे 500-1000 वर्षापासून आमचा जो पूर्व इतिहास आहे तो हिंदूशी निगडीत आहे. मातंग ऋषी हे हिंदू धर्मामध्ये त्यांचं सगळं जे कार्य झालेलं आहे. आमचे त्याच्या पलीकडे प्रसेनजित राजा म्हणून राजे होते, त्यांनी हिंदू धर्मामध्ये त्यांचं सगळं कार्य झालेलं आहे. तर हळूहळू हिंदू जे मातंग समाजामध्ये आता बऱ्यापैकी जे आमचे बांधव आहेत ते कन्वर्ट व्हायला लागले, ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लागले. तर त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा हे आम्ही सगळे एकच आहोत, म्हणून तो हिंदू शब्द त्याने अनेक संमेलन होतात. आता लिंगायत समाज, लिंगायत संमेलन, मराठा संमेलन, मुस्लिम संमेलन. पण कोणत्याही समाजाला असं हिंदू मराठा किंवा हिंदू लिंगायत असं संमेलन आजपर्यंत घेतलं. तो त्यांचा प्रश्न आहे, काय नाव द्यावं. म्हणजे असं लावलं ना हिंदू मातंग. आता मी ज्या समाजातून येतो, मी मातंग समाजातून, आणि मी हिंदू म्हणून घेण्यात मला काय अडचण नाही. हिंदू आज जे हिंदू मातंग जे म्हणलात, हो, जे दुसरा जे समाजाचा दृष्टिकोन जे होतं की मातंग समाज एक चांगला आहे, आज तुम्ही त्याला हिंदूत बोलतात, त्याच्यामुळे समाजाचं विघटन होतं ना, ह्याच्यामुळे आपलं कामात आहे. नाही, ह्याला प्रेशर देऊन मी हिंदू म्हणून काय म्हणतो की माझ्या समाजामधून माझाच बांधव दुसरीकडे कन्वर्ट व्हायला आहे आणि त्याचं नुकसान व्हायला आहे. आता 24 नोव्हेंबर 2024ला एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. जे धर्मांतरित झालेला जो माझा बांधव आहे त्यांना भविष्यामध्ये अनुसूचित जातीकडून जे सरकारचे फायदे ते मिळणार नाही. तो ओपनमध्ये घेऊन जातो. तो हाय माझा भाऊ, पण त्याला भविष्यात नुकसान होणार आहे. पण त्यांना कसं नुकसान होऊ नये म्हणून हे माझं कर्तव्य आहे. कारण का मी आय बिलॉंग्स टू मातंग समाज. हे मी प्रथमतः माझ्या समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून मी एक हिंदू मातंग आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करतो. धर्मांतर व्हायचे कारण का? धर्मांतर होण्याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही अशिक्षित बांधव आहेत ज्यांना काही त्या विषयाचं नॉलेज नाही, तर ते त्या धर्माचे लोक येतात, पास्टर म्हणा किंवा बाळक म्हणा, तर त्यांना काही रोडवरून म्हणजे आम्हीच दाखवतात असं मी ऐकलेलं आहे. तर पहिल्यांदा हा जो आमचा समाज आहे तो एवढ्या अजून ज्या इतर समाज शिकलेला आहे एवढं शिक्षित नाही, म्हणून त्याचा मिसयूज हे लोक करून घेतात आणि माझ्या माहितीवरून असं हे पाहिलं. आज राष्ट्रीय सेवक संघातर्फे आहे का व्यक्ती आपल्या संस्थेतर्फे आहे? इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे आहे. आणि प्रमुख मार्गदर्शक पण संघाचे दिसतात. हो, आम्ही त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे कारण काय ते अनुभवी असल्यामुळे, त्यांना नॉलेज असल्यामुळे गेली अनेक वर्ष त्या विषयावर त्यांनी काम करतात. समाजामध्ये असं कोणी नॉलेज नाही असं वाटते ते मी बोलू